नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी गणित विषयातील 8वा धडा विभाज्य आणि विभाजक यामधील उदाहरण संग्रह 34 सोडवणार आहोत। उदाहरण संग्रह 34 मधील पहिला प्रश्न बघूया। प्रश्न आहे 1 पासून 20 पर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा। तर या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या लिहायची आहे। तर मूळ संख्या म्हणजे काय ते पहिले बघूया। तर मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात ती मूळ संख्या असते। तर तुम्हाला व्याख्येवरून समजलंच असेल की अशी संख्या जिचे दोनच विभाजक असणार, एक आणि स्वतः ती संख्या असणार आपली मूळ संख्या। तर अशा 1 पासून 20 पर्यंत कोणत्या संख्या आहेत ते बघूया। तर पहिले 1 ही संख्या आहे, पण 1 ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण संख्या नाही, म्हणून पुढची संख्या येते 2। तर दोनाचे विभाजक कोणकोणते आहे? 1 आणि 2, म्हणून पहिली मूळ संख्या येणार आपली 2। 2 नंतर आहे 3, 3 चे विभाजक कोणकोणते? 1 आणि स्वतः 3, म्हणून पुढची मूळ संख्या येणार 3। त्यानंतर 4, 4 चे विभाजक कोणते आहे? 1 आहे, 2 आहे आणि मग आहे 4, मग 4 येणार का मूळ संख्या? नाही। 4 नंतर आहे 5, तर 5 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आणि 5, म्हणून पुढची मूळ संख्या येणार 5। 5 नंतर आहे 6, 6 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 6 आहे, म्हणजे 6 नाही येणार मूळ संख्या। त्यानंतर आहे 7, 7 चे विभाजक कोणकोणते? 1 आणि 7, म्हणून पुढची मूळ संख्या येणार 7। 8 येईल का? नाही, कारण तिचा 1 आणि 2 हे विभाजक पहिलेच आपल्याला दिसतात, म्हणून 8 नाही येणार। 9 येईल का? नाही, कारण 9 चे पण 1, 3 आणि मग नंतर 9 असे 3 विभाजक आहे, म्हणून 9 पण नाही येणार। 10 पण नाही येणार, कारण 10 चे पण 1, 2, 5 असे विभाजक आहेत। 11 येईल का? मग हो येईल, कारण 11 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आणि दुसरा स्वतः 11, म्हणून पुढची मूळ संख्या येणार 11। 11 नंतर 12, 12 येईल का मूळ संख्या? नाही, कारण 12 चे पण 1, 2, 3, 4, 6 आणि नंतर स्वतः 12 असे विभाजक आहेत, म्हणून 12 पण नाही येणार। नंतर आहे 13, 13 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आणि मग 13, म्हणून पुढची मूळ संख्या येणार 13। 14 पण आपली मूळ संख्या नाहीये, 15 पण नाहीये। 16 येईल का? 16 पण नाही येणार, 16 चे पण 1, 2, 4, 8 नंतर स्वतः 16 असे विभाजक आहेत। 16 नंतर आहे मग 17, 17 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आणि मग 17, म्हणून पुढची मूळ संख्या येणार 17। 17 नंतर 18 येईल का? 18 पण नाही येणार, कारण 18 चे पण 1 आहे विभाजक, 2 आहे, 3 आहे, नंतर आहे 6, 9, म्हणून मग 18 पण आपली मूळ संख्या नाही येणार। त्यानंतर आहे 19, तर 19 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आणि मग 19, म्हणून पुढची मूळ संख्या येणार आपली 19। नंतर 20 येईल का मूळ संख्या? नाही येणार, 20 चे पण 1, 2, 5, 10 आणि मग नंतर 20 असे विभाजक असल्यामुळे 20 पण आपली मूळ संख्या नाही येणार। तर अशा प्रकारे या व्याख्येच्या आधारे तुम्ही कोणती पण संख्या मूळ संख्या आहे का नाही ते ठरवू शकतात। दुसरा प्रश्न बघूया आता। दुसरा प्रश्न आहे 21 ते 50 या संख्यांपैकी सर्व संयुक्त संख्या लिहा। तर आता संयुक्त संख्या म्हणजे काय ते बघूया। तर संयुक्त संख्या म्हणजे काय की ज्या संख्येचे दोनापेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते। म्हणजे ज्या संख्येला 2 पेक्षा अधिक विभाजक असतात ती संख्या राहणार आपली संयुक्त संख्या। तर 21 ते 50 पैकी अशा कोणकोणत्या संख्या आहेत ते आपण बघूया। तर पहिली संख्या आहे 21, 21 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आहे, त्यानंतर आहे 3, 3 नंतर आहे 7, म्हणजे इथेच किती झाले आपले? 3। 2 पेक्षा जास्त झाले की आपण सांगू शकतो की ती संख्या संयुक्त आहे, म्हणून मग पहिली येणार आपली संयुक्त संख्या 21। 21 नंतर आहे 22, तर मग आता 22 चे पण विभाजक कोणकोणते आहे? 1 आहे, 2 आहे, त्यानंतर 11, किती झाले? 3, म्हणून पुढची संयुक्त संख्या येणार 22। 22 नंतर कोणती संख्या आहे? 23, 23 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आणि 23, दोनच विभाजक असल्यामुळे 23 संयुक्त संख्या नाही येणार। त्यानंतर आहे 24, 24 चे विभाजक कोणकोणते आहे? मग 1 आहे, 2 आहे, 3 आहे, किती झाले? 3, म्हणून पुढची संयुक्त संख्या येणार 24। 24 नंतर आहे 25, 25 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आहे, 5 आहे आणि त्यानंतर स्वतः 25, किती झाले? 3, म्हणून पुढची संयुक्त संख्या येणार 25।
25 नंतर आहे 26. 26 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आहे, 2 आहे, त्यानंतर आहे 13. किती झाले? 3. म्हणून पुढचे संयुक्त संख्या येणार 26. 26 नंतर आहे 27. 27 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आहे, 3 आहे, 9 आहे. किती झाले? 3 विभाजक झाले. म्हणून पुढचे संयुक्त संख्या येणार 27. 27 नंतर आहे 28. 28 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आहे, 2 आहे, 7 आहे. किती झाले? 3 विभाजक झाले. 4 पण आहे, म्हणजेच 28 पण येणार आपली पुढची संयुक्त संख्या. 28 नंतर आहे 29. 29 चे विभाजक कोणकोणते आहे? मग 1 आणि 29. म्हणून मग 2च विभाजक असल्यामुळे 29 आपली संयुक्त संख्या नाही येणार. 29 नंतर आहे 30. 30 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आहे, 2 आहे, 5 आहे. 3 झाले. म्हणून पुढची संयुक्त संख्या येणार 30. 30 नंतर 31. 31 चे पण 2च विभाजक आहे, 1 आणि 31. म्हणून 31 संयुक्त संख्या नाही येणार. त्यानंतर आहे 32. 32 चे विभाजक कोणकोणते आहे? मग 1 आहे, 2 आहे आणि 4 आहे. 3 विभाजक झाले. म्हणून पुढची संयुक्त संख्या येणार 32. 32 नंतर 33 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आहे, 3 आहे आणि 11. किती झाले? 3 विभाजक झाले इथेच. म्हणून पुढची संयुक्त संख्या येणार 33. 33 नंतर आहे 34. 34 चे विभाजक कोणकोणते येतात? मग 1 आहे, 2 आहे, नंतर आहे 17. किती झाले? 3 विभाजक झाले. म्हणून पुढची संयुक्त संख्या येणार 34. 34 नंतर कोणती संख्या आहे? 35. 35 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आहे, 5 आहे आणि 7 आहे. म्हणून पुढची संयुक्त संख्या येणार 35. 35 नंतर 36. 36 चे विभाजक 1 आहे, 2 आहे, 3 आहे. झाले 3 विभाजक. म्हणून पुढची संयुक्त संख्या येणार 36. 36 नंतर 37 येईल का? नाही येणार. 37 चे 2च विभाजक आहे, 1 आणि 37. 37 नंतर आहे मग 38. 38 चे कोणकोणते विभाजक आहे? 1 आहे, 2 आहे, नंतर 19 आहे. म्हणून मग पुढची आपली संयुक्त संख्या येणार 38. 38 नंतर 39. 39 चे कोणकोणते विभाजक आहे? 1 आहे, 3 आहे आणि त्यानंतर 13. 13 39. म्हणून 39 पण येणार संयुक्त संख्या. 39 नंतर 40. 40 चे विभाजक कोणकोणते? 1 आहे, 2 आहे, 10 आहे. म्हणून 40 पण संयुक्त संख्या येणार. नंतर संख्या आहे 41. 41 चे कोणकोणते विभाजक आहे? 1 आणि 41. म्हणून 41 संयुक्त संख्या नाही येणार. नंतर आहे 42. 42 चे विभाजक कोणकोणते? 1 आहे, 2 आहे, 3 पण आहे. म्हणून मग 42 येणार पुढची संयुक्त संख्या. त्यानंतर 43 येईल का? नाही, कारण 43 चे पण 2च विभाजक आहे, 1 आणि 43. त्यानंतर आहे 44. 44 चे विभाजक कोणकोणते? 1 आहे, 2 आहे, 11 पण आहे. म्हणून पुढची संयुक्त संख्या येणार 44. 45 येईल का? संयुक्त संख्या येईल, कारण 45 चे पण 2पेक्षा जास्त विभाजक आहे, 1, 5, 9. 3 विभाजक झाले. म्हणून पुढची संयुक्त संख्या येणार 45. 45 नंतर 46 पण येणार आपली संयुक्त संख्या, तिचे पण 2पेक्षा जास्त विभाजक आहे. 46 नंतर 47 येईल का? नाही, तिचे फक्त 2च विभाजक आहे, 1 आणि 47. 47 नंतर 48. 48 येईल का? आपली विभाज्य संख्या येईल. 48 चे किती विभाजक आहे? 2पेक्षा जास्त आहे, 1 आहे, 2 आहे, 6 आहे. 3 विभाजक झाले. म्हणून पुढची संयुक्त संख्या येणार 48. 48 नंतर 49 पण आपली संयुक्त संख्या येणार, तिचे पण 2पेक्षा जास्त विभाजक आहे. आणि 49 नंतर 50 पण आपली संयुक्त संख्या येणार, तिचे पण 2पेक्षा जास्त विभाजक आहे. 50 संख्या आपण इथे दाखवली आहे. तिसरा प्रश्न बघूया आता. तिसरा प्रश्न आहे, खालील संख्यांपैकी मूळ संख्याभोवती वर्तुळाकार अशी खूण करा. आता यांपैकी ज्या संख्या मूळ आहेत त्या भोवती आपल्याला अशी वर्तुळाकार खूण दाखवायची आहे. पहिले 22 ही मूळ संख्या आहे का ते बघूया. तिचे विभाजक कोणकोणते आहे? 1 आहे, 2 आहे, 11 आहे आणि स्वतः 22. मूळ संख्येची व्याख्या काय सांगते आपल्याला? की ज्या संख्येचे 1 आणि ती संख्या असे 2च विभाजक असतात ती मूळ संख्या असते. इथे 22 आहे का? तसं नाही. म्हणून 22 मूळ संख्या नाही येणार. त्यापुढे आहे 37. 37 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आणि 37. म्हणून पहिली मूळ संख्या येणार इथे 37. त्याभोवती आपण वर्तुळाकाराशी खूण दाखवूया याप्रमाणे. नंतर 43. 43 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आणि 43. म्हणून पुढची मूळ संख्या येणार 43. तिच्या भोवती पण आपण वर्तुळाकाराशी खूण दाखवूया. नंतर 48 येईल का मूळ संख्या?
नाही येणार. 48 चे पण 2पेक्षा जास्त विभाजक आहे. नंतर 53 येईल का मूळ संख्या? येईल, कारण 53 चे 1 आणि स्वतः 53 असे 2च विभाजक आहे. 53 भोवती पण वर्तुळाकार खूण दाखवूया. त्यानंतर 60 येईल का मूळ संख्या? नाही येणार, कारण 60 चे पण 1, 2, 15, 5, 3 असे जास्त भरपूर विभाजक आहे. आपल्याला मूळ संख्येसाठी 1 आणि स्वतः तीच संख्या लागते, म्हणून मग 60 पण आपली मूळ संख्या नाही येणार. नंतर 91 येईल का? 91 पण नाही येणार, कारण 91 चा 13 हा विभाजक आहे. 13 7 91, म्हणून 91 पण मूळ संख्या नाही येणार. 57 येईल का मूळ संख्या? 57 पण नाही येणार, कारण 57 चा पण 1 व्यतिरिक्त अजून कोणता विभाजक आहे? 19. 19 त्रिक 57, म्हणून 57 पण मूळ संख्या नाही येणार. नंतर आहे 59. 59 आपली मूळ संख्या येईल, कारण 59 चे 1 आणि 59 असे 2च विभाजक आहेत, म्हणून 59 भोवती आपण वर्तुळाकार खूण दाखवूया याप्रमाणे. नंतर 77. 77 पण मूळ संख्या नाही येणार. 1 व्यतिरिक्त तिचा 11 हा विभाजक आहे. नंतर आहे 79. 79 येणार आपली मूळ संख्या, तिचे 2च विभाजक आहे, 1 आणि 79, म्हणून 79 भोवती वर्तुळाकार खूण दाखवूया. पुढे 97. 97 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आणि 97, म्हणून 97 पण येणार मूळ संख्या, त्या भोवती आपण ही खूण दाखवली आहे वर्तुळाकार. नंतर 100 येईल का मूळ संख्या? नाही येणार. 100 चे विभाजक कोणकोणते आहे? 1 आहे, 2 आहे. 2 इथे मिळालाच आहे, त्यावरून आपण डायरेक्ट समजू शकतो की ही मूळ संख्या नाही, कारण 1 आणि ती संख्या एवढेच आपल्याला 2 विभाजक पाहिजे मूळ संख्या आहे का नाही ते ठरवण्यासाठी. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता. चौथा प्रश्न बघूया आता. चौथा प्रश्न आहे मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? तर आतापर्यंत आपण जेवढ्या पण मूळ संख्या या उदाहरण संग्रहामध्ये बघितल्या त्या विषमच संख्या होत्या. फक्त 2 ही अशी संख्या होती पहिली जी समसंख्या होती. म्हणून मग या ठिकाणी आपण काय लिहू शकतो की मूळ संख्यांपैकी फक्त 2 ही समसंख्या आहे, उर्वरित मूळ संख्या विषम संख्या आहे. फक्त 2 हीच मूळ संख्या आहे, बाकी पुढे कोणत्या पण संख्या आल्या, किती पण मोठी संख्या समसंख्या आली की ती मूळ संख्या नाही राहणार. तर हा होता उदाहरण संग्रह 34. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.